मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आलाय. सरकारनं कायदा करणं गरजेचं. मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यावं. विशेष अधिवेशन बोलावून सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करावा. मनोज जरांगेंचं वक्तव्य. मनोज जरांगेंचा तपासणीसाठी पुन्हा नकार. जरांगेंच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस. कालच्या तुलनेमध्ये जरांगेंची तब्येत खालावल्याची माहिती. राज्य मागासवर्ग आयोग 15 फेब्रुवारीपर्यंत राज्य सरकारला सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्याची शक्यता. तर 16 ते 18 फेब्रुवारी दरम्यान विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला ओबीसी मधून नाही तर स्वतंत्र आरक्षणाची घोषणा होण्याची शक्यता. राज्य सरकारला स्वतंत्र आरक्षण देण्याचा अधिकार नाही. आरक्षणाचे अभ्यासक हरिभाऊ राठोड यांचा दावा. ओबीसीमधून आरक्षण हाच मराठा आरक्षणासाठी पर्याय असल्याचा पुनरुच्चार. राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालानं ओबीसी आरक्षणाला धक्का बसला. तर आम्ही राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालालाच न्यायालयामध्ये आव्हान देऊ. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा सरकारला इशारा. मागच्या निवडणुकीमध्ये तत्कालीन प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ठरवून पराभव केला. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांचा दानवेंवर गंभीर आरोप. भाजपनं शिवसेनेचंच काम केलं पण चंद्रकांत खैरे स्वतःच्या निष्क्रियतेमुळे पराभूत झाले. रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांचं खैरेंना प्रत्युत्तर. छत्रपती संभाजीनगरची लोकसभेची जागा महायुतीच लढणार, भुमरेंनी केलं स्पष्ट. निवडणूक कोणतीही असो, चर्चा माझ्या नावाची होतेच. बीडमध्ये पंकजा मुंडेंचं वक्तव्य. 3 पक्ष एकत्र आल्यामुळे आपल्याला आता मतदारसंघच राहिला नसल्याचं पंकजा मुंडेंचं वक्तव्य. राजकारणात मला दगाफटका झाला, वनवास झाला. तुमचं प्रेम पाहण्यासाठीच हे सगळं झालं. मला तुम्ही वाघीण म्हणालात, मी वाघिणीसारखीच जगेन. कार्यकर्ता मेळाव्यामध्ये पंकजा मुंडेंचं खळबळजनक वक्तव्य. पंकजा मुंडे भाजपच्या राष्ट्रीय मंत्री आणि आमच्या महत्त्वाच्या नेत्या आहेत. पक्षात त्यांचा सन्मान होता, आहे आणि राहील. पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या कॉन्स्टेबल पदासाठीची परीक्षा आता मराठीमध्ये देता येणार. भरतीमध्ये वाढत असलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सहभाग पाहता 13 प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा घेण्याचा निर्णय. राज्यामधल्या रखडलेल्या 7,000 गृहप्रकल्पांपैकी 3,000 प्रकल्प पूर्ण. महारेरानं विकासकांविरुद्ध कारवाईला सुरुवात केल्याचा परिणाम. आतापर्यंत 44,512 गृहप्रकल्पांची महारेराकडे प्रकल्प पूर्ण झाल्याबाबत नोंदणी. महारेरा संकेतस्थळाच्या वापरामध्ये 7 पटीनं वाढ. दिवसाला 34,000 तर तासाला 1,400 लोकांची संकेतस्थळाला भेट. 2017 साली संकेतस्थळ स्थापन झाल्यापासून आतापर्यंत 1,28,39,000 जणांनी महारेराच्या संकेतस्थळाला दिली भेट. अल निनोनं शस्त्र टाकली. यावर्षी धोधो पाऊस बरसणार, जागतिक हवामान संस्थांचा अंदाज. जून-जुलैपर्यंत अल निनोच्या ऐवजी ला निना परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव माधवन राजीवन यांची माहिती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान अयोध्येमध्ये. सहकुटुंब घेतलं प्रभू श्रीरामांचं दर्शन. देशाच्या प्रगतीसाठी प्रभू श्रीरामांच्या चरणी प्रार्थना केली. केजरीवाल यांची ट्विटद्वारे माहिती. सोनिया गांधी राज्यसभेवर जाणार. राजस्थानमधून सोनिया गांधी यांना राज्यसभेवर पाठवलं जाणार, काँग्रेसमधल्या सूत्रांची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.